आपण पाहतोय रुपाली चाकणकर या फलटणमध्ये आता दाखल झालेले आहेत। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकर आता फलटणमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणार आहेत। सध्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। कालच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचाही दौरा झाला आणि आज रुपाली चाकणकर फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा आढावा घेत आहेत। संपूर्ण प्रकरणाची माहिती घेताना रुपाली चाकणकर दिसतात। एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल आणि महिला डॉक्टरला न्याय मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली होती आणि आज त्या फलटणमध्ये या रुग्णालयामध्ये रुपाली चाकणकर आलेले आहेत। सध्या या प्रकरणाची सखोल माहिती त्या घेत आहेत। उपजिल्हा रुग्णालयात सध्या रुपाली चाकणकर दाखल झालेले आहेत आणि महिला डॉक्टरांना आत्महत्या नेमकी का केली, काय त्यामागची कारणं आहेत असे सवाल सर्व स्तरातून विचारले जात असता दुसरीकडे एकूणच आता रुपाली चाकणकर या सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी आज फलटणमध्ये दाखल झालेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर त्या फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात सध्या आलेल्या आहेत। याच उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिला डॉक्टर संपदा या कार्यरत होत्या। दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी तळहातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची माहिती आहे। दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली, कोणत्या कारणामुळे केली, या संपूर्ण पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर माहिती घेताना दिसतात। याच प्रकरणामध्ये त्यांनी आपल्या हातावर 2 व्यक्तींची नावं लिहिली होती। PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे सध्या पोलीस कोठडीत आहेत। चर्चा करतो। तर आपण पाहतो या संपूर्ण विषयावर आम्ही चर्चा करतो आहे आणि संपूर्ण माहिती घेत असल्याची प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिलेली आहे। रुपाली चाकणकर डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा पूर्ण आढावा घेतात। दरम्यान आपण पाहतोय मृत डॉक्टर तरुणीनं आरोपी बदनेवर अत्याचाराचा आरोप केलेला होता। या संदर्भात खरं तर PSI बदने हा आता पोलीस कोठडीत आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून केली जाते। शिवाय डॉक्टर महिलेला न्याय मिळाला पाहिजे अशी सुद्धा भावना व्यक्त केली जाते। दुसरीकडे आता रुपाली चाकणकर डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेत आहेत आणि फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आता रुपाली चाकणकर आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेताना रुपाली चाकणकर दिसत आहेत। फलटणमध्ये महिला डॉक्टरनं काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती आणि आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून 2 जणांची नावं त्यांनी टाकली। प्रकरणी ज्या 2 जणांची नावं त्या तरुणीनं आपल्या हातावर लिहिली होती ते दोन्ही आता पोलीस कोठडीत आहेत। गोपाल बदने यानं तिच्यावर अत्याचार केल्याचं सुद्धा त्या सुसाईड नोटमध्ये तिनं म्हटलं होतं आणि आता त्याला सुद्धा 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। संपूर्ण डिजिटल पुरावे सुद्धा पोलीस तपासामध्ये तपासले जाणार आहेत।